परदेशात जाणाऱ्यांना 3 महिन्यांनंतर बूस्टर डोस मिळणार आहे। कोरोना लसीच्या 2 डोस नंतर बूस्टर डोस घेण्यासाठी 9 महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता। मात्र आता परदेशी जाणाऱ्या प्रवाशांसाठी सरकारकडून सवलत देण्यात आली असून 6 महिन्यांऐवजी 3 महिन्यांच्या कालावधीनंतर बूस्टर डोस घेता येणार आहे। देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होतीये। गेल्या 24 तासात देशात 2841 नवे रुग्ण आढळलेत। सध्या देशभरात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 19 वर पोहोचली आहे। 19,000 वर पोहोचली आहे, तर 9 जणांचा मृत्यू झाला आहे। इस्रोनं आज सकाळी 7:20 गगनयान कार्यक्रमासाठी मानव रेट केलेल्या सॉलिड रॉकेट बूस्टरची स्थिर चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे। सतीश धवन स्पेस सेंटर, श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश इथं ही चाचणी घेण्यात आली। 3 मे रोजी चारधाम यात्रा सुरू झाल्यानंतर केदारनाथसह 4ही धामांमध्ये भाविकांची गर्दी वाढतीये। मोठ्या संख्येने भाविक येत असल्यानं आयटीबीपी तैनात करण्यात आली आहे। आयटीबीपीच्या जवानांनी बाबा केदारनाथांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना तैनात होताच रांगेत उभं करून संपूर्ण सुरक्षा व्यवस्था आपल्या हातात घेतली आहे। यावर्षीचा मान्सून नियोजित वेळेपूर्वीच महाराष्ट्रात दाखल होणार आहे। येत्या 4 दिवसात अंदमान निकोबार आणि त्यानंतर केरळ असा प्रवास करणारा मान्सून 1 जूनपर्यंत महाराष्ट्रात आनंद वार्ता घेऊन येणार आहे। यंदा मान्सून नियोजित वेळेपूर्वीच महाराष्ट्रात दाखल होणार असल्याची आनंद वार्ता हवामान खात्यानं दिली आहे। युक्रेन युद्धामुळे ब्रेड, बिस्किट, समोसा आणि कचोरी सारखे पदार्थ महाग होणार आहेत। गेल्या काही वर्षांपासून गव्हाचं उत्पन्न भरघोस होतंय, तसंच किमती देखील नियंत्रणात होत्या। त्यामुळे सरकारी साठ्यातून खुल्या बाजारात गव्हाचा पुरवठा झाला नाही। मात्र यंदा गव्हाचे भाव कडाडल्यानं सरकारी गोदामातून गव्हाचा पुरवठा बाजारात होईल का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। सायकलच्या किमती आता वाढल्यात। सायकल निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालांच्या किमती वाढलेल्या आहेत। स्टील आणि कच्च्या मालाचे दर वाढलेत, तसंच मागणी वाढल्यानं सायकलच्या किमतीही वाढल्यात। दशकभरातील ही सर्वात मोठी वाढ आहे। वाढता इंधन दर आणि वाहतूक खर्च याचा परिणाम सायकलच्या किमतीवर झालाय। त्यामुळे सायकलच्या किमतीत वाढ झाली आहे। सायकलच्या किमती कोरोनानंतर 10% वाढल्यात। मुंबई मनपा विद्याविहारमध्ये जलवाहिन्या वळवण्याचं पहिल्या टप्प्याचं काम 18 आणि 19 मे रोजी करण्यात येत आहे। त्यामुळे कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर, चेंबूर, वडाळा, परळ, लालबागमध्ये 18 आणि 19 मे रोजी या भागात काही ठिकाणी पाणी पुरवठा बंद असेल, तर काही भागात कमी दाबानं पाणी पुरवठा होईल। त्यामुळे पाणी जपून वापरा असं आवाहन मुंबई मनपानं केलंय। मुंबई अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित नसलेल्या काही इमारतींना मनपानं नोटिसा पाठवल्यात, तर यामध्ये 151 सोसायट्यांना नोटिसा बजावल्यात। येत्या 120 दिवसात अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करून पालिकेकडे त्याचा अहवाल सादर करावा, अन्यथा कायदेशीर कारवाई करू असा इशारा मनपानं दिलाय। पुणे रेल्वेच्या वेळापत्रकात बदल झालाय। जवळपास 25 एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या। 13 ते 29 मे दरम्यान 25 रेल्वे गाड्या धावणार नाहीत। दौंड स्थानकाजवळच्या भुयारी मार्गाच्या कामामुळे या गाड्या रद्द झाल्यात। त्यामुळे प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत। वेळेआधीच पाऊस येईल अशा बातम्या येत आहेत। त्यामुळे बियाणं आणि खतांचं नियोजन केलं जाईल। मात्र पूर्ण पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका असं आवाहन कृषी मंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना केलंय। खतं आणि बियाणं कमी पडू देणार नसल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। राज ठाकरेंना समर्थन असल्याचं कालीचरण बाबांनी म्हटलंय। आपण हिंदू सर्वच वर्णवादात आणि जातीयवादात अडकलोय असंही कालीचरण म्हणाले आहेत। ठाण्यात धर्मवीर सिनेमानिमित्त ते बोलत होते। दरम्यान ओवैसी औरंगजेबला हिरो करत असल्याची टीका देखील कालीचरणनं केली आहे। तर कालीचरण महाराजांनं पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय। शिवाजी महाराजांचा अजेंडा मराठी साम्राज्य स्थापनेचा नसून हिंदूंचं साम्राज्य स्थापन करण्याचा होता असं कालीचरणनं म्हटलंय। यापूर्वी कालीचरणनं महात्मा गांधींबद्दल देखील आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं। यूपीमध्ये अजाण, रस्त्यावरील नमाज आणि आता मदरशात राष्ट्रगीत पण सुरू झालं। पण महाराष्ट्रातील महाभकास आघाडीला भोंगे उतरवायला कायदा लागतो आणि आता मदरशात राष्ट्रगीत सक्तीसाठी पण कायदा लागणार का असा सवाल मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरेंनी केलाय। तर हिंदुत्वाचे कैवारी फक्त तोंडानं नुकतेच बोलणार की कृती पण करणार असंही त्यांनी म्हटलंय। सर्वच मनपा पैसा गोळा करणाऱ्या एजन्सी असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे दीपक सिंगला यांनी केलाय। ते अकोल्यात बोलत होते। अकोला शहराची ओळख घोटाळ्यांचं शहर म्हणून आहे। तो कलंक पुसण्याचा प्रयत्न आम आदमी पार्टी करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। दरम्यान येणाऱ्या प्रत्येक निवडणूक लढण्यासाठी तयार असल्याचं देखील मत सिंगला यांनी व्यक्त केलं।
सांगलीत 15 मे रोजी दक्षिण भारत जैन सभेचं 100वे महाअधिवेशन पार पडणार आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठाकरे या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थिती दर्शवतील, तर कर्नाटकचे मुख्यमंत्री कार्यक्रमस्थळी प्रत्यक्ष उपस्थित राहून संवाद साधणार आहेत। जैन समाजाच्या मागण्या या अधिवेशनाच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारकडे करण्यात येणार आहेत। सातारा पालिकेत फक्त टक्केवारी गोळा करणं, कमिशन आणि घंटागाडीचे हप्ते यापेक्षा दुसरीकडे सातारा विकास आघाडीचं लक्ष नाही, असा गंभीर आरोप शिवेंद्रराजे भोसले यांनी केला आहे। सातारा नगरपालिकेची विकास कामं ही निवडणूक आयोगाच्या निर्णयावर अवलंबून असल्याचा टोला देखील उदयनराजेंना लगावला। जालन्यात हातात ऊस घेऊन शेतकऱ्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं। जालन्यात तब्बल 12 लाख मेट्रिक टन ऊस शेतात उभा आहे। परतूर तालुक्यातही मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक आहे, मात्र कारखानदार ऊस घेऊन जात नाहीयेत। त्यामुळे श्रीधर जवळा येथील शेतकऱ्यांनी हातात ऊस घेऊन पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं। तर पाणी टंचाईच्या विरोधात धुळ्यातील महिलांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलंय। धुळ्यात 8 ते 10 दिवसांनंतर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातोय, त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होतीये। यामुळे प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेत शहरातील महिलांनी शोले स्टाईल आंदोलन केलं। इंधन दरवाढी विरोधात आज पुण्यातील गोखले नगर भागात शिवसेनेनं आंदोलन केलंय। दरम्यान चुली पेटवण्यासाठी लागणाऱ्या सरपणाचं मोफत वाटपही करण्यात आलं। दिवसभरात जवळपास 1000 किलो सरपण वाटप करून शिवसेनेनं केंद्र सरकारचा निषेध केला। अकोल्यात जंगल सफारीसाठी आलेल्या पर्यटकाचा मृत्यू झालाय। मेळघाट प्रकल्पांतर्गत असलेल्या शहानूर इथं हा पर्यटक आला होता। रात्री झोपेचं औषध घेतल्यानं या पर्यटकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। दरम्यान या प्रकरणी अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे। अमरावती विद्यापीठाच्या निर्णयावर विद्यार्थी नाखुश आहेत। विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घ्याव्यात या मागणीसाठी NSUI यासह सर्वपक्षीय विद्यार्थ्यांनी विद्यापीठावर धडक दिली होती। मात्र परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाच्या संचालकांनी विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेणार असल्याची माहिती दिली। या निर्णयावर 15 मे रोजी बैठक पार पडणार आहे। दरम्यान परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याच्या मागणीवर विद्यार्थी ठाम आहेत। राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आत्या संजीवनी करंदीकर यांचं पुण्यात निधन झालं। संजीवनी करंदीकर यांचं वृद्धापकाळानं निधन झालं। सकाळच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली आहे। संजीवनी करंदीकर या बाळासाहेब ठाकरे यांच्या सख्ख्या बहीण होत्या। त्या 84 वर्षांच्या होत्या। बारामती शहरातील हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका वेटरनं दुसऱ्या वेटरचा खून केलाय। खुनाच्या घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या 1 तासात आरोपीला अटक केली आहे। विकास सिंग असं आरोपीचं नाव आहे, तर ज्याचा खून झालाय तो तडीपार गुंड असल्याचं उघडकीस झालंय। रोड रोमिओच्या सततच्या छेडछाडीला कंटाळून 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीनं राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली। ही धक्कादायक घटना बीडच्या पट्टीवडे या गावात घडली आहे। दीपाली लव्हारे असं आत्महत्या केलेल्या मुलीचं नाव आहे। या प्रकरणी अकबर शेख याच्यावर बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला। दुचाकी चोरी आणि ATM बदलून पैसे काढण्याच्या प्रकरणाचा छडा लावण्यात गोंदिया जिल्ह्याच्या मोरगाव पोलिसांना यश आलंय। या प्रकरणात पोलिसांनी 3 आरोपींना अटक करून त्यांच्याकडनं मुद्देमाल हस्तगत केला। दरम्यान न्यायालयाच्या आदेशावरून या प्रकरणातील फिर्यादी लांडगे यांना त्यांची दुचाकी आणि 15,000 रुपये देण्यात आले। दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला जालन्यातील भोकरदन पोलिसांनी जेरबंद केलाय। पोलिसांनी एका पेट्रोल पंपावर थांबवलेल्या दुचाकी स्वारांची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली। यावेळी त्यांची झाडाझडती घेतली असता ते दरोड्याच्या तयारीत असल्याचं समजलं। दरम्यान त्यांच्याकडनं 2 वाहनांसह दरोड्यासाठी वापरण्यात येणारे धारदार लोखंडी साहित्य देखील जप्त करण्यात आले। कोल्हापुरातील पन्हाळा तालुक्यातल्या वाघवेत गव्याच्या हल्ल्यात घोड्याचा मृत्यू झालाय। वाघवेच्या डोंगरात गेल्या अनेक दिवसांपासून गव्यांचा धुमाकूळ सुरू आहे। दरम्यान घोड्याच्या मृत्यूनंतर आता गव्यांचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांकडून मागणी करण्यात येते आहे। नाशिकमध्ये लग्नासाठी आलेल्या महिलेच्या पर्समधून अज्ञात महिलेनं 2 लाखांचे दागिने चोरले। रिक्षा प्रवासादरम्यान ही घटना घडल्याचं तक्रारदार महिलेकडनं सांगण्यात आलंय। सध्या नाशिकमध्ये महिला चोरांच्या टोळीनं धुमाकूळ घातलाय, त्यामुळे चोरट्या महिलेला पकडण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे। नाशिकच्या उपनगर परिसरात नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा चोरीचा डाव फसलाय। दरम्यान नागरिकांनी चोरांचा पाठलाग सुरू केल्यानंतर चोरट्यांनी चोरी केलेलं सामान सोडून पळ काढला। या प्रकरणी नागरिकांनी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे।
उस्मानाबादमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा नग्नावस्थेतील मृतदेह स्काउट गाईड कार्यालयाच्या प्रांगणात आढळून आला. हा खून आहे की अपघाती मृत्यू याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान या घटनेचा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. मात्र मृताची ओळख अद्याप पटली नाही. पनवेलमधील कर्नाळा अभयारण्यात एसटी महामंडळाच्या बसला भीषण आग लागली आहे. या आगीत एसटी बस पूर्ण जळून खाक झाली. आग लागली तेव्हा बसमध्ये एकूण 52 प्रवासी प्रवास करत होते. बसला आग लागल्यानंतर बसमधील प्रवासी प्रसंगावधान राखत बसमधून खाली उतरले. त्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेमुळे काही काळ मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. बीडमध्ये चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या 2 नराधम आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. गेवराई तालुक्यात रामपुरी गावातील 6 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी तलवाडा पोलिसात बाललैंगिक अत्याचार कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान या प्रकरणी पुण्यातील हडपसरमधून नराधमांना अटक करण्यात आली आहे. अकोल्यातील अल्पवयीन मुलीला गुजरातमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अकोला सत्र न्यायालयानं आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसंच 4,10,000 रुपयांचा दंडही ठोठावलाय. सागर शंभरकर असं आरोपीचं नाव आहे. अहमदनगरच्या श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की करण्यात आली आहे. अपहरण झालेल्या मुलीचा शोध लागल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी पोलीस तपासाबाबत जाब विचारला. यावेळी तपास अधिकारी उपनिरीक्षक समाधान सुरवाडे आणि नातेवाईकांमध्ये शाब्दिक चकमक झाली. यानंतर या नातेवाईकांनी उपनिरीक्षक सुरवाडे यांना धक्काबुक्की केली. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सोलापूरमधील देवडी गावच्या शिवारात आयशर टेम्पोला एका जीपनं जोरदार धडक दिली. या धडकेत 2 जण जागीच ठार झालेत तर 2 जण गंभीर जखमी आहेत. सध्या दोन्ही जखमींवर उपचार सुरू आहेत. तसंच अपघातात जीपचं देखील मोठं नुकसान झालंय. आसनी चक्रीवादळामुळे हवामान खात्यानं नांदेडला दिलेला पावसाचा इशारा खरा ठरलाय. काल सायंकाळपासून नायगाव, बिलोली, मुखेड आणि देगलूर तालुक्याच्या काही भागात अवकाळी पाऊस होतोय. त्यामुळे या भागातील नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळालाय. तर उन्हाळी पिकं घेणाऱ्या शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसलाय. परभणीतल्या मुंबर या गावात एकही मुस्लिम राहत नाही, तरी देखील या गावात मोहरम सण थाटात साजरा करण्यात आला. गेल्या 37 वर्षांपासून या गावामध्ये मोहरम साजरा केला जातोय. मोहरम निमित्त गावात अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं गेलं. यात संपूर्ण गावानं सहभाग घेतला होता. विरारमध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. पाण्याची साठवणूक करण्यासाठी चक्क ड्रमची चोरी होऊ लागली आहे. 2 मुलं पाण्यासाठी ड्रम चोरतानाची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. विरारमधील बऱ्याच ठिकाणी पाणी आठवड्यातून केवळ 2 दिवस येतं. दरम्यान अनेकदा तक्रार करूनही पालिका आणि स्थानिक प्रशासन केवळ पोकळ आश्वासनं देत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. यवतमाळच्या आर्णीमध्ये लोड शेडिंगला कंटाळून 11 वर्षांच्या चिमुकल्यानं मोबाईलच्या बॅटरीवर चालणारा कूलर बनवलाय. ईशान आमटे असं या मुलाचं नाव आहे. मूकबधीर असूनही त्यानं चाणक्य बुद्धीचा वापर करून मोबाईलच्या बॅटरीवर 3 तास चालणारा कूलर बनवला. त्यामुळे सध्या ईशानचं जिल्ह्यात सर्वत्र कौतुक केलं जात आहे. शेतजमीन मालकांना दिलासा देण्यासाठी तुकडेबंदी कायद्यात शिथिलता आणण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. शेतीसाठी निश्चित असलेलं प्रमाणभूत क्षेत्र कमी करण्यात आलं. त्यानुसार जिरायत जमीन ही कमीत कमी 20 गुंठे आणि बागायत जमीन 20 गुंठे खरेदी करता येणार आहे. त्यामुळे शेतजमिनी खरेदीदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त बुलढाणा शहरात शिवसेनेनं भव्य मोटारसायकल रॅली काढली. या रॅलीत अनेक नागरिक सहभागी झाले. दरम्यान संभाजी महाराजांच्या जयघोषात बुलढाणा नगरी दुमदुमून गेली होती. हिंगोलीतील साठवण तलावाचं काम पूर्ण झालंय. 2008 साली मंजूर हा 200 हेक्टरवरील साठवण तलाव पूर्ण करण्यासाठी लघु पाटबंधारे विभागाचे प्रयत्न सुरू होते. या तलावामुळे त्या भागातील शेतकऱ्यांना 12 महिने बागायती पिकं घेता येणार आहेत. त्याचबरोबर 25 गावातील पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न मिटणार आहे. ऊर्जा मंत्री नितीन राऊत जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान ते ज्या विश्रामगृहात थांबले होते त्याच विश्रामगृहाची बत्ती गुल झाली. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे. ओव्हरलोडमुळे पूर्ण विश्रामगृहाचा वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती आहे.
राज्यात भारनियमनाच्या केवळ वावड्या उठवल्या जात असून गेल्या 22 ते 23 दिवसांपासून राज्यात भारनियमन नाही आणि यापुढे देखील भारनियमन होणार नाही अशी प्रतिक्रिया ऊर्जामंत्री नितीन राऊतांनी दिली आहे. ते भुसावळमध्ये बोलत होते. दरम्यान नितीन राऊत हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून दीपनगर औष्णिक वीज निर्मिती केंद्राची पाहणी करून आढावा घेणार आहेत.